महाराष्ट्रातील राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम नुकताच जाहीर झालाय. मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीकडे एकच जागा जाणार असल्यानं कोणत्या पक्षाला उमेदवार द्यायचा याबाबत आतापासूनच धडपड सुरू झाल्याचं दिसतंय. एकीकडे संजय राऊत शरद पवारांना राज्यसभेवर पाठवण्यास इच्छुक आहेत, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे ही आमच्याच पक्षाची जागा असल्याचा दावा करतात. त्यामुळे आताच त्यांच्यात तू तू मैं सुरू असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र एकूणच राज्यसभा निवडणुकीचं चित्र नेमकं काय आहे? शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेची निवडणूक लढवणार का? आणि तसं झाल्यास उबाठा गट आणि काँग्रेस त्यांना पाठिंबा देणार का? या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून. नमस्कार, मी अवंती भोयर आणि कॅमेऱ्यावर आहे जयेश पाटील. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर मोडकळीस आलेल्या महाविकास आघाडीचं भवितव्य पुन्हा एकदा पणाला लागलंय. आता होऊ घातलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. राज्यसभेच्या रिक्त होणाऱ्या देशातील 10 राज्यातील 37 जागांसाठी भारतीय निवडणूक आयोगानं निवडणूक कार्यक्रम जाहीर केलाय. यामध्ये महाराष्ट्रातील 7 जागांचा समावेश आहे. महाराष्ट्रासोबतच ओडिसा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, छत्तीसगड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा या राज्यातील रिक्त होणाऱ्या जागांसाठीही ही निवडणूक होणार आहे. येत्या 16 मार्च 2026 रोजी या रिक्त होणाऱ्या जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडेल. 2 एप्रिल रोजी महाराष्ट्रातील राज्यसभेचे सदस्य असलेल्या 7 खासदारांचा कार्यकाळ संपणार आहे. यात शरद पवार, डॉक्टर भागवत कराड, डॉक्टर फौजिया खान, प्रियंका चतुर्वेदी, धैर्यशील पाटील, रजनी पाटील आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा समावेश आहे. आता महाराष्ट्र विधानसभेतील पक्षीय बलाबल कसं आहे ते समजून घेऊया. विधानसभेत सध्या भाजपचे 132, शिवसेना 57, राष्ट्रवादी काँग्रेस 41, उबाठा गट 20, काँग्रेस 16 आणि शरद पवार गटाचे 10 आमदार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे विधानसभेतील 2 जागा रिक्त आहेत. या आकडेवारीनुसार महाविकास आघाडीला या निवडणुकीत जास्त जोर लावण्याची गरज आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावेळी आघाडीतील तिन्ही पक्षांना मिळून एकच उमेदवार निवडून आणता येणार आहे. या एका जागेसाठी मवियातील तिन्ही घटक पक्षांची मतं एकवटून मोठी कसरत करावी लागणार आहे. त्यातही शरद पवार पुन्हा एकदा राज्यसभेवर जाण्यास इच्छुक असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. ते म्हणाले की शरद पवार यांनी राज्यसभेवर जाण्याची इच्छा माझ्याजवळ व्यक्त केली आहे. महाविकास आघाडी म्हणून ही जागा आम्ही लढणार असं ठरलं तर मवियाचे तिन्ही पक्ष एकत्रित बसतील. यात फक्त राज्यसभेचा विषय नसून विधान परिषदेच्या निवडणुका सुद्धा आहेत. त्यामुळे विधान परिषदेत कुणी जायचं किंवा राज्यसभेवर कुणी जायचं यावर चर्चा होईल. उद्धव ठाकरे यांनी विधिमंडळात असणं गरजेचं आहे असं ते म्हणतात. या उलट आदित्य ठाकरे म्हणाले की शरद पवार यांच्या जागेबाबत अजून कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नाही, पण ही जागा आत्ता तरी शिवसेना उबाठाची आहे. पक्षाच्या संख्याबळानुसार महाविकास आघाडीमध्ये यावेळी विधान परिषद आणि राज्यसभा या दोन्ही शिवसेना उबाठाच्या जागा आहेत असा दावा आदित्य ठाकरेंनी केलाय. दुसरीकडे शरद पवार यांना पुन्हा राज्यसभेवर पाठवण्यास काँग्रेस सहमत नसल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र काँग्रेसच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत या निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा झाली असून महाविकास आघाडीकडून शरद पवार यांच्या नावाला पसंती दिल्यास काँग्रेसकडून त्याला विरोध होण्याची शक्यता वर्तवण्यात येते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांमुळे महाविकास आघाडीकडून नव्या चेहऱ्याला संधी द्यावी असं मत अनेकांनी व्यक्त केल्याचं समजते. थोडक्यात जागा एक दावेदार अनेक अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली. महायुतीकडे स्पष्ट बहुमत असल्यामुळे तुलनेनं ही निवडणूक जिंकणं त्यांना अवघड नाही. मात्र महाविकास आघाडीला प्रत्येक मत महत्वाचं आहे. एकही मत इकडे तिकडे झाल्यास मिळालेली एक जागाही हातातून जाण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळेच आता शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत अंतिम निर्णय काय होतो, काँग्रेस कोणती भूमिका घेते, महाविकास आघाडी एक दिलाने उभी राहते का, यावरून या निवडणुकीचं चित्र स्पष्ट होणार आहे. अन्यथा जर नेहमीप्रमाणे मवियात समन्वयाचा अभाव राहिला तर महायुती ही निवडणूकही एकतर्फी जिंकेल असं दिसते. तुम्हाला काय वाटतं? राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजूट होईल का? तुमचं मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि महा MTVच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.